नमस्कार मंडळी, मी प्रिया स्वागत करते तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहोत मोड आलेल्या मूग आणि पालकच्या भाजीपासून मस्त अशा वड्या। जर तुमचे मुलं भाजी खात नसतील किंवा पराठे वगैरे जरी बनवून दिले तरी त्यातून भाजी बाहेर काढत असतील तर आजची रेसिपी तुमच्यासाठी आहे। तर या ठिकाणी मी हिरवे मोड आलेले मूग आणि पालकचा वापर करून वड्या बनवलेल्या आहेत। रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा। आता एका कढईमध्ये 1 ग्लास पाणी मी टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा साखर टाकायची आहे आणि अर्धी पालकची जुडी आता मी धुवून त्याच्यामध्ये अशा पद्धतीने टाकून घेतलेली आहे। आता साखर यासाठी टाकायची की आपल्या पालकचा रंग बदलू नये आणि ती छान अशी हिरवीगार राहावी, म्हणून आपण त्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे। आता 2 मिनिटं आपल्याला छान पालक अशा पद्धतीने शिजवून घ्यायचे आहे। 2 मिनिटानंतर लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि जी शिजलेली पालक आहे ना ती अशा पद्धतीने थंड पाण्यामध्ये घालून घ्यायची। आता आणखी 2 मिनिटं आपण याला असंच ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला ही भाजी वाटून घ्यायची आहे। बघा, कुठेही आपल्या भाजीचा रंग हा खराब झालेला नाही, तर त्यामुळे साखर नक्की टाका। आता भाजी थोडी थंड झाली, आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून तिला वाटून घ्यायची आहे। गरज असल्यास पाणी घाला किंवा नाही गरज पडली तर पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे। आता एका ताटामध्ये मी 1 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्येच अर्धा चमचा हाताने कुस्करून घेतलेला ओवा आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। एकदम पाव चमचा अशी हळद घातली रंगासाठी, नसेल घालायची नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे। आता त्याच्यासोबत आपल्याला काळे तीळ घेतले मी 1 चमचा, ते नसतील तर पांढरे तीळ घेतले तरीसुद्धा चालणार आहे किंवा दोन्हीही नसतील नाही टाकले तरीही चालेल। आता त्यामध्येच आपण वाटून घेतलेली पालक घातली। सुरुवातीला पालक आणि मसाले अशा पद्धतीने आपल्याला पिठासोबत एकजीव करून घ्यायचे आहेत आणि नंतरच आपण पाण्याचा वापर करणार आहोत। आता ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण पालक वाटून घेतलेली आहे ना त्यातच थोडे थोडे पाणी घालून आपण हे पीठ मळून घेणार आहोत। पीठ एकदम पातळ सैलसर मळायचे नाही किंवा एकदमही घट्टसर मळायचे नाही। हे बघा, चपातीला मळतो तशा पद्धतीने आपले पीठ मळून तयार झालेले आहे। पीठ साईडला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आत भरायचे स्टफिंग तयार करू। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक अशा पद्धतीने सुरुवातीला हे बारीकसर करून घ्यायचं, कारण मूग घातल्याच्या नंतर कधी कधी मिरच्या अख्ख्या राहतात त्याच्यामुळे। आता हे बारीक झाल्याच्या नंतर त्याच्यामध्येच 1 वाटी मोड आलेले मूग घालून घेतले। आता मिक्सर चालू बंद करत आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायची। पेस्ट खूप बारीकसर अशी करू नका, थोडंसं भरडच ठेवा। चवीप्रमाणे मीठ घातलं आणि 2-3 चमचे पाण्याची गरज पडलेली आहे, ते पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची। याच्यापेक्षा जास्त पाणी घालू नका, नाही तर वड्यातून आपलं हे मिश्रण बाहेर येईल किंवा खूप जाडसरही ठेवू नका। तर अशा पद्धतीने पेस्ट तयार झाली। आता पिठाचा एक छोटा गोळा करून घ्यायचा, त्याला सुक्या पिठात असा घोळून घ्यायचा आणि आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे। चपाती खूप जाड किंवा खूपही पातळ अशी लाटू नका, जाड राहिली तर आपल्या वड्याची चव लागणार नाही आणि चपाती एकदम पातळ झाली ना तर आपल्या वड्या फुटून जातील। तर हे बघा, चपातीपेक्षा एकदम थोडीशी पातळसर अशी मी ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता चपाती लाटून झाल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण भरायचं आहे, जे की आपण मुगाचं करून ठेवलं होतं। तर अशा पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिश्रण आपल्याला एकदम पातळसर अशा थरामध्ये पसरवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, पातळसरच मिश्रण पसरवा, जाड खूप करू नका, नाहीतर वडी शिजल्यानंतर आपली आतून कच्ची राहायची शक्यता असते। आता साईडला थोडीशी जागा ठेवायची आहे, जेणेकरून मिश्रण बाहेर येणार नाही आणि घट्टसर पद्धतीने अशी वडी आपल्याला वळून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने या ठिकाणी मी आपल्या भांड्यावरती येतील तेवढ्या वड्या करून घेतल्या। आता एका कढईत पाणी ठेवलं, वर तेल लावून ताट ठेवलं जाळीचं आणि त्याच्यावरती आपल्याला ह्या वड्या ठेवून द्यायच्या आहे। झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनटं ह्या वड्या वाफवणार आहोत। 20 मिनिटानंतर बघा, आपल्या वड्या मस्त अशा वाफवून तयार झाल्या। आता एका साईडला काढून त्या थंड करून घ्यायच्या आणि थंड झाल्याच्या नंतरच ह्या वड्याच्या आपल्याला काप करून घ्यायचे आहे। आता बघा, तुम्हाला हव्या त्या जाडीच्या तुम्ही ह्या वड्याचे काप करू शकता। आता या ठिकाणी आपण जे तुम्हाला वाटेल की पालक उकडून घेतलेला आहे त्याची अशी पालकाची जी चव असते ती ह्या वड्याला लागेल का, कारण आपण वड्या तर तळणार नाही आहोत, तर तसं काही होत नाही। ह्या वड्या तुम्ही अशा जरी खाल्ल्या तरीही खूप छान लागतात।
आणि त्या तुम्ही पूर्ण तेलामध्ये डीप फ्रायसुद्धा करून घेऊ शकता. पण आज आपण एकाच चमच्यामध्ये आपण ह्या वड्या फ्राय करणार आहोत. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, मोहरी आणि 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालून घेतले. ते छान असे फुलले की लगेचच आपल्याला त्याच्यामध्ये वड्या घालून घ्यायच्या आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला ह्या वड्या परतून घ्यायच्या आहे. तर लक्षात ठेवा, तुम्हाला वड्या तळायच्या असतील तरी तुम्ही तळू शकता किंवा तुम्ही अशाही खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने फोडणी देऊन खाऊ शकता. आपल्या खमंग अशा वड्या बनवून तयार झाल्या. आता ह्या वड्या तुम्ही लेकरांना खायला द्या, ते एकदम आवडीने मागून खातील आणि मोठ्यांना तर आवडणारच आहे. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा.